हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, लिपिक पदाचा आपला स्क्रीनिंग टेस्टचा निकाल लागलाय आणि टायपिंगसाठी जे जे उमेदवार पास झाले आहेत किंवा पात्र आहेत त्यांची लिस्ट सुद्धा लागलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरले होते, उदाहरणार्थ मुंबई किंवा तुम्ही जर औरंगाबाद किंवा नागपूर, तर त्या सगळ्यांची लिस्ट लागलेली आहे. तर बघा, याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार, त्याच्यानंतर वायवा होणार आणि त्याच्यानंतर बघा तुमची कागदपत्र पडताळणी होत असते. ठीक आहे, तर बघा आपण रात्रंदिवस अभ्यास करून तसेच या विविध टप्प्यांमधून आपण पुढे जात असतो आणि आपल्याकडे जर एक सुद्धा कागद जर मिसिंग असेल किंवा त्याच्यामध्ये काय मिस्टेक असेल तर आपल्याला जी नोकरी असते ती आपल्याला गमवावी लागू शकते. तर त्याच्यासाठी बघा अगोदरच त्यांनी नोटिफिकेशन मध्ये आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगितलंय. अनिवार्य कागदपत्रे किंवा एज्युकेशन डॉक्युमेंट्स कोणकोणते आपल्याला लागणार आहे. त्याच्यात आपले विविध सर्टिफिकेट्स असतात. ठीक आहे. तर मग ते सर्टिफिकेट तुमच्या लिपिक पदासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ज्या संबंधित पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असतो. ठीक आहे. तर त्या नोटिफिकेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा बघा आपल्याला सांगितलाय की ज्या उमेदवारांना दस्तावेज पडताळणीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे त्यांनी खालील दस्तावेज म्हणजे प्रमाणपत्राचे सक्षमकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रती आणावेत आणि त्यांचे मूळ दस्तावेज. त्याच्यात पहिलाच सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. ठीक आहे. किंवा बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं. दुसरं बघा मार्कशीट म्हणजेच तुम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार बघा तुमच्याकडे जी शैक्षणिक पात्रता तुम्ही तिथे फिल केली आहे जसं SSC असेल किंवा HSC, ग्रॅज्युएशन, लॉ ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे. तर त्याची प्रत्येक सेमिस्टरची तुमच्याकडे रिझल्ट जो असणं गरजेचं आहे. ठीक आहे. किंवा तुमचा रिझल्ट CGPA किंवा SGPA असेल तर त्याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट संबंधित बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी मधून तुम्ही आणून जे ग्रेड तुम्हाला भेटले आहे त्याचं कन्व्हर्जन म्हणजे अचूक गुणांमध्ये रूपांतरणचं सर्टिफिकेट हे अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्याकडे तुमचा रिझल्ट हा CGP किंवा SGP याच्यानुसार असेल तर तुम्ही त्याच्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते मिळवू शकता. ठीक आहे. कारण की तुम्हाला ऐनवेळी त्याचा काही प्रॉब्लेम नको व्हायला. तर त्याच्यासाठी तुम्ही आताच अप्लाय करा जर तुमच्याकडे SGP किंवा CGP असं कोणतं जर तुमचा ग्रेडनुसार तुमचे मार्क्स असतील तर. ठीक आहे. आणि ते जे आहे त्याचे मूळ कागदपत्र आणि त्याचं झेरॉक्स सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल असू द्या जेणेकरून तुम्हाला येणारी एक्झाम किंवा तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवणार तर ते तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमची नोकरी जी आहे ती सेफ राहणार. ठीक आहे. पुढचं आणि महत्वाचं सगळ्यात बघा तर सर्टिफिकेट इश्यू बाय द गव्हर्नमेंट बोर्ड GTC. ठीक आहे. GCC और म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. ठीक आहे. म्हणजेच टायपिंगचं सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे जे तुम्ही ITI मधून केलेलं असणार तर स्पीड ऑफ 40 वर्ड पर मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे टायपिंगचं सर्टिफिकेट संबंधित लिपिक पदासाठी अत्यंत गरजेचं असं सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर संगणक प्रावीण्य प्रमाणपत्र म्हणजे कम्प्युटर प्रोफिएन्सी केलं असणार म्हणजेच MSCIT किंवा इतर कोणता कोर्स असेल जो तुम्ही तुमच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये फिल केला असेल तर त्याचंही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानुसार फॉर्म मध्ये भरलेला जो सर्टिफिकेट आहे त्याची मूळ प्रत आणि त्याचे झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा पुढचा बघा कास्ट अँड डोमेसाईल सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा कोणत्या इतर प्रवर्गातून येत असणार तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे तर त्याच्यासाठी तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट जे असतं ते अत्यंत महत्वाचं असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे तुम्ही फॉर्म मध्ये फिल केलं असणार तर त्यानुसार संबंधित डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल तसेच त्याचे झेरॉक्स उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे ती अगदी चांगल्या प्रकारे होण्यासाठी. पुढचा बघायची गोष्ट पुढची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा बदलायचा नावात नाव बदलल्याचा पुरावा. तर बघा मोस्ट ऑफ लेडीज मध्ये हा प्रॉब्लेम येतो त्यांनी नाव बदललं असतं लग्नानंतर तर जे आपण अर्ज करतो तेव्हा आणि नाव बदलल्याचा दुसरा काय अगोदरचं नाव ह्याचा पुरावा आपल्याकडे गॅझेट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे गॅझेट नसेल तर तुमच्याकडे दुसरा पुरावा म्हणून तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट जर काढलं असेल तर ते तुम्हाला ओरिजिनल गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यात सुद्धा तुमच्याकडे त्या संबंधित सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स आणि ओरिजिनल जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल
ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा आपल्याला नोटिफिकेशन मध्ये हा मुद्दा दिलाय तो म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र फॉर्म ए आपल्याला दिला आहे शेवटच्या पानावर. तर याच्यामध्ये बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरचं चारित्र्य प्रमाणपत्र पाहिजे. ठीक आहे. प्रतिष्ठित व्यक्तीकडून जसं वकील, प्राध्यापक ती व्यक्ती तुमची जवळची नातेवाईक नसायला हवी. ओके. किंवा तुमचा मित्रही नसायला हवा. त्यांनी संबंधित व्यक्तीने तुमच्याविषयी तुमची म्हणजे चारित्र्य हे चांगले आहे असं संबंधित व्यक्तीने संबंधित फॉर्म मध्ये असं फिलअप केलेलं असावं. ठीक आहे. तर पुढे बघा जर तुम्ही कुठे जॉब करत असणार अगोदरच गव्हर्नमेंटमध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी तर तिथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही कुठे अगोदर जॉब करत असणार तर त्यांची परमिशन ही पाहिजे. तसेच तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये जर तुम्ही नोंदणी केली असणार तर ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची नोंदणीची प्रत किंवा त्याचा सर्टिफिकेट ओरिजिनल हे सगळं तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतात तेव्हा त्याच्यामध्ये बघा काही इतर माहिती तुम्ही भरली असेल, तुम्हाला अनुभव आहे, तर त्याचंही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा जर संबंधित रजिस्ट्री म्हणजे संबंधित व्यक्तीने तुम्हाला जर त्याबद्दल इतर कोणता डॉक्युमेंट विचारला, सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, तर तोही तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर ही सगळी डॉक्युमेंटची ओरिजिनल तसेच सेल्फ अटेस्टेड तुमच्याकडे प्रत असणे गरजेचे आहे. व्यवस्थित त्याची फाईल बनवून तुमच्याकडे या सगळ्या डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही ते डॉक्युमेंट अगदी आत्तापासूनच व्यवस्थित सांभाळून ठेवा किंवा त्याची व्यवस्थित अगदी फाईल बनवून ठेवा. जेणेकरून कसं एक्झाम आता टायपिंग त्याच्यानंतर लगेच वायवा होणार. मग तुमची गडबड नको व्हायला एक-एक डॉक्युमेंट जमा करण्यासाठी. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते आत्तापासूनच जमा करा आणि व्यवस्थित फाईल जे आहे ते बनवून ठेवा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही एक्झाम असो याच्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला फॉर्म्समध्ये डिटेल दिलेले असतात. तर त्यानुसार आपल्याला फाईल जी असते ती बनवायची असते. तर त्या फाईलचा उपयोग तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. तर बघा लिपिक पदासाठी जर आपली जी पुढची स्टेप आहे जसं तुमचं आता म्हणजे व्हेन्यू असणार किंवा डेट असणार आहे टायपिंगसाठी तर ते जशी अपडेट येणार तसं मी तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.